राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांची उद्या हातकणंगले या ठिकाणी लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा होतीये। शेतकरी आणि कार्यकर्ता म्हणून मी राजू शेट्टी यांच्याकरता प्रचारात सहभागी होतोय असं बच्चू कडू म्हणतात। या सगळ्या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार बच्चू कडू उद्या प्रचार सभा घेणार आहेत। हो, काय सांगणार? उद्या प्रचार सभा घेणार, एक शेतकरी नेत्यांच्या मैदानात, एक कार्यकर्ता मैदानात, अशी आपली घोषणा आहे। ते शेतकरी म्हणून त्यांनी केलेलं आतापर्यंतचं काम निश्चितच उल्लेखनीय आहे आणि मग शेतकऱ्याचा आवाज त्या लोकसभेमध्ये जावा एकच एक प्रामाणिक हेतू आहे। शेतकरी म्हणून मी जात आहो, मी एका जातीचा धर्माचा म्हणून जात नाही। प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे, आम्हाला पण आमचं जात आणि धर्म प्रिय आहे, पण राजकारणात जात धर्म येऊ नये। शेतकऱ्याचा आवाज म्हणून राजू शेट्टींजींच्या प्रचाराला मी एक कार्यकर्ता म्हणून, एक शेतकरी म्हणून जात आहो आणि त्यांना एक हिंमत देण्याचं काम, या सगळ्या जातीय धर्माच्या व्यवस्थेमध्ये ते तोडण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं याच्यासाठी ही प्रचार सभा घेतो। एवढ्या सभा घ्यावं लागतं म्हणजे अर्थातच पाणी कुठेतरी मुरतं आहे आणि हे दिसायला लागलं म्हणूनच 5 टप्प्यात खास करून महाराष्ट्र खिळखिळ करावं या उद्देशातून भाजपच्या बाजूने कसा उभा राहील याचा ते प्रयत्न करत आहेत। त्यांनी प्रयत्न करावा, तो काही विषय नाही, पण दोनही पक्ष या देशामध्ये धर्माचं राजकारण करतं, त्याचं दुःख आहे। पूर्ण निवडणूक आम्ही प्रचारात जिंकलेली आहे। तसं पाहिलं तर प्रचारात आम्ही प्रचंड आघाडी घेतली होती। अगदी वेळेवर 15 दिवसात आमचा उमेदवार ठरला। फार अगोदर तयारी असती तर कदाचित आज रिझल्ट वेगळे असते, पण तरीसुद्धा अजून असं सांगता येत नाही 3 उमेदवारापैकी कोण निवडून येईल याची निश्चितता नाही आहे, पण आम्ही निवडणूक प्रचारात जिंकलेली आहे। रिझल्ट लागला तर ते आमच्यासाठी बोनस आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।